यक्षिडी डोळे नाही उघडत मावळ. दाबले नाही फाटणार नाही लवकर. आणि साईडला आपण स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार सर्वांना. आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं, मी चकल्या करायची सर्व तयारी केली होती. आता त्याचा पुढचा भाग मी तुम्हाला दाखवते आहे. चकल्या करताना आहे ना इतकी सोपी पद्धत आहे ना, सोऱ्याची गरज ना कोणत्या मशीनची गरज. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि इतकं सोप्या पद्धतीने पटकन होतं. किती पण चकल्या राहू, जास्त प्रमाण राहू, तुम्हाला असं वाटणारच नाही की मी किती कष्ट करून चकल्या केल्या. असं पटापट पटापट होतात. फक्त हे करत आपल्याला वेळ लागतो. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा की चकल्या कोणत्या प्रकारे केल्या. असं आता हे मिक्स केलेलं मी गॅसवर ठेवलंय आणि बाजूलाच मी आता इथं जवळजवळ 3 तांबे पाणी गरम करायला ठेवलेले. ते मी आता याच्यात शिजण्यासाठी टाकते. हे छान थोडं शिजलं जाईल. गरम करून घ्यायचंय, थंड नाही टाकायचंय. थोडं थोडं करून टाकते मी, एवढं लागेल तसं. 3 तांबे गरम करून ठेवले, पण 3च्या 3 लागेल असं नाही आहे. लागेल तसं टाकते मी. साबुदाणा वगैरे छान शिजला तर मग फुलतो पण छान चकली. म्हणजे जर आपण तळतो तेव्हा छान फुलतो पण. छान शिजवून घेतला मी गॅसवर पण ठेवते. पूर्ण एकजीव झालंय पाणी टाकून. आता थोडं वाफ लावायला ठेवते, म्हणजे शिजेल ते कमी गॅसवर 5-10 मिनटं. परत एकदा चाळून घेऊ नंतर. ते छान कमी गॅसवर छान शिजून गेले. आता हे आता चकल्या करण्यासाठी तयार झाले. पण छान आहे. हा रेडी रेडी. यक्षिडी डोळे नाही उघडत मावळ. आता ही चकली करण्यासाठी ही सोपी पद्धत हा आहे. असं प्लास्टिकची पिशवी, पण ही थोडी कडक मध्ये मिळते ना, आपली मिठाची वगैरे असते पण त्याला. आणि हे आता सम्राटची आहे मैद्याची, पण कडक, त्याच्यामुळे दाबल्या नाही फाटणार नाही लवकर. आणि हे पहिले साईडला आपण मेहंदीचं कोनला कसं कापतो तसं त्याला थोडं कापून घ्यायचं आहे साईडने. नंतर लागलं तर आणखी कापू. आणि आता याच्यात मेहंदी कोण कसं भरतो तसं हे पीठ घालायचं आहे. अरे बघ कापून हसतोय तो. असं भरून घ्यायचं. सगळ्यात सोपी पद्धत हीच तुम्हाला पहिले बोलली की सोऱ्याची गरज नाही ना कोणत्या मशीनची गरज नाही. गरम गरम मस्त पटापट निघतात. पोटभर आता मी गरम हो ना. आता बनवताना बघा कशी पटकन होते. हां थोडं लांब एक अंतर बनताय घ्यायचं. काय म्हणे त्याचं काही टेन्शन घ्यायला घे ताट इकडे. हां हां आम्ही देते लागायचं चांगलं ना मीठ वगैरे. हो व्यवस्थित. माझ्याकडे कसं बघतोय मीठ कसं नंतर खारच होतं. दे ग मला दे ना.
आई थंड असताना एवढ्या वेळात आपले झाले असते. ह्या अंकिताने लेट केला. मी काय केलं. चकल्या आम्ही आमच्या गच्चीवर केल्या. रुपालीताई अंकिता पण मदतीला आल्या आमच्या, आणि आमचा छोटा यक्षू पण तुम्ही बघितलंच, तोही मदतीला आला. आणि हसत खेळत मस्त लवकर चकल्या होऊन गेल्या. पहिले कसं आम्ही लहान होतो तेव्हा आपल्या आजी सगळे शेजारचे पाजारचे खरंच यायचे, आणि आमच्या सोसायटीत पण तसंच वातावरण आहे. कपड्याने पण नाही जमत, लिफ्ट मध्ये सुद्धा चटका होता डायरेक्ट तिथं. हो पातेलं ठेवलं होतं तिथे खाली बोलून. बघा 1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे टाकून जे इतकं मोठं झालं होतं, फक्त अर्धा तासात मोजून पटापट चकल्या तयार झाल्या. आणि ही ट्रिक तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा ही कशी वाटली त्या. आता आमच्या चकल्या करून झाल्या आहे, आता आम्ही निघालो खाली. तर नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा. आणि कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. असंच नवनवीन ट्रिक घेऊन मी नक्की येईल. आपण परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.